जय शंकर दत्तगुरु नमस्कार. आज आहे महाशिवरात्री आणि ह्या महाशिवरात्रीच्या पर्वकालामध्ये शिव उपासनेसाठी आपण काय करावे, म्हणजे आपल्यास काय लाभ होईल हे आपण बघणार आहोत. आजच्या ह्या पर्वकालाचा पूजनाचा निषिद्ध काल आहे रात्री 12:28 ते 1:18 महाशिवरात्रीला रात्रीचं पूजन हे महादेवास अत्यंत महत्त्वाचं असतं. ह्याच निषिद्ध पर्वकालामध्ये आपण शिव उपासना केली तर ती तुम्हाला 1000 पटीने फलदायी ठरते असं मानलं जातं. आपल्या आयुष्यामध्ये आपण शिवकृपा प्राप्त झालेलो आहोत आणि म्हणूनच आपण हा महाशिवरात्रीचा अतिशय मोठा असा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करत असतो. त्यामुळे सर्व शिवभक्तांना या मंगलपर्वाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि आपल्या आयुष्यामध्ये महादेवाची कृपा दिवसेंदिवस वाढत राहो या प्रार्थनेसहित व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा. जर आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे अडथळे येत असतील तर शुद्ध तुपाचा दिवा आणि त्यामध्ये थोडे काळे तीळ टाकून महादेवाच्या मंदिरामध्ये असा दिवा आज आपल्याला लावायचा आहे. जर आपल्याला पतप्रतिष्ठा प्राप्त होत नसेल तर शुद्ध तुपामध्ये थोडी हळद टाकून हा दिवा महादेवापुढे आज आपण लावणार आहोत. आर्थिक अडचणी खूप जास्त येत असतील तर तुपामध्ये थोडी काळी मिरी टाकून दिवा लावला गेला पाहिजे. नजर दोषासाठी मोहरीचं तेल आणि त्याच्यामध्ये काही लवंगा टाकून हा दिवा महादेवाच्या मंदिरातही लावावा आणि आपल्या मुख्य दरवाजाच्या घराबाहेर सुद्धा लावला गेला पाहिजे. उत्तम संतती सुखासाठी आपल्याला शुद्ध तूप, गुळ आणि तांदूळ हे एकत्र करून दीप प्रज्वलन केलं गेलं पाहिजे. जर आपल्याला मनशांती प्राप्त होत नसेल तर सफेद चंदनाची पावडर पाण्यामध्ये एकत्र करून असं जल आपल्याला महादेवास आज अर्पण करायचं आहे. आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या, मनोकामना पूर्तीसाठी आज महादेवाला गुलाबाचं अत्तर आणि जल एकत्र करून ओम सकल लौकिक गुरुवे नमः या मंत्राचा जप करून महादेवास अवश्य हे जल आज आपण अर्पण करणार आहात. आर्थिक अडचणी असतील तर 108 अखंड तांदूळ शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. कोर्ट केस चालू असेल तर जव आणि काळे पांढरे तीळ एकत्र करून शिवपिंडीवर अर्पण करायचे आहेत. सुखशांती हवी असेल तर अखंड गहू आज शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे. मतभेद होत असतील, नातेसंबंध खराब झाले असतील, पतीपत्नीमध्ये सतत वाद असतील तर शुद्ध तूप आणि मध महादेवाच्या पिंडीवर अर्पण करून महादेवाच्या शिवलिंगावर स्वस्तिक आज तूप आणि मधाने काढायचं आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासामध्ये उत्तम यश प्राप्तीसाठी आज महादेवाला अखंड हिरवे मूग अर्पण करायचे आहे. करिअरमध्ये जर आपली उत्तम प्रगती होत नसेल, नोकरी प्राप्त होत नसेल तर आज महादेवाला गुलाब पुष्प आणि त्या गुलाब पुष्पावर थोडंसं मध अर्पण करून महादेवास अवश्य अर्पण करा. कर्जमुक्ती होत नसेल तर महादेवाला आज उसाच्या रसाने आज अभिषेक करणं गरजेचं राहील. आर्थिक सुबत्ता हवी असेल तर आज महादेवाला डाळिंबाचा रस अवश्य अर्पण करा. उत्तम व्यापार प्रगती हवी असेल, व्यवसायामध्ये उत्तम प्रगती हवी असेल, व्यापार वृद्धीसाठी आज आपण महादेवाला 11 वेलची आणि 11 बेलपत्र अवश्य अर्पण करायचे आहे. भाग्योदयासाठी केळी अर्पण करा. उत्तम आरोग्यासाठी मधाने महादेवास आज अवश्य अभिषेक करा. जर आपली फसवणूक झाली असेल, चुकीचा आरोप आला असेल आणि त्यामुळे आयुष्यामध्ये मनस्ताप होत असेल तर अवश्य आज महादेवाला जव आणि दूध एकत्र करून अर्पण करा. आजच्या दिवशी बेलवृक्षाच्या पूजनाला सुद्धा अनन्य असं साधारण महत्त्व आहे. आज रात्री बेलाच्या वृक्षाखाली शुद्ध तुपाचा दिवा लावून हा दिवा रात्रभर तेवत राहील या पद्धतीने लावायचा आहे आणि ओम श्री बिल्वनिलयाय नमः या पद्धतीने प्रार्थना जर केली तर आपल्याकडे लक्ष्मी प्राप्तीसाठी नक्कीच लाभ होणार आहे. बेलाच्या वृक्षाखाली लक्ष्मीचा वास असतो असे म्हटले जाते. आज विशेषतः चित्रा नक्षत्र, ज्यांचं जन्म नक्षत्र चित्रा आहे अशा व्यक्तींनी बेलवृक्षाची आपल्या घरामध्ये स्थापना करू शकता. बेलाचं झाड हे अवश्य आज चित्रा नक्षत्राच्या लोकांनी लावायचं आहे. महाशिवरात्री या दिवसाला रात्रीच्या पूजनाला अनन्य असं साधारण महत्त्व आहे. प्रत्यक्ष शिवशक्तीची कृपा प्राप्ती करण्याची हीच ती रात्र आहे. आजच्या दिवशी जे जप, ध्यान, पूजन केलं जातं ते 1000 पटीने शिवभक्तांना फलदायी ठरणारं असतं असं म्हणतात. आपण सर्वजण शिवकृपेमुळेच
आज आहोत आणि या असणाऱ्या जे काही आपल्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी आहे, या सगळ्या गोष्टींसाठी आज आपल्याला भगवान महादेवाला धन्यवाद म्हणण्याची हीच ती रात्र आहे. त्यामुळे आजच्या दिवशी जे रेकी स्टुडंट आहे त्यांनी अवश्य मेडिटेशन करा. इतरांनी सुद्धा नामस्मरण करणं, शिवपूजन करणं, शिवाच्या भजनामध्ये तल्लीन होणं, या साधनेला आजच्या दिवशी अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे ही साधना करण्याचा हा मंगलमय पर्वकाल अजिबातही आपल्या आयुष्यातून गमावू नका. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या पर्वकालाच्या मंगलमय शुभेच्छा. जय शंकर दत्तगुरू.